नमस्कार मित्रांनो. वन कंप्लीट एज्युकेशन OCE या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपल्या भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोन अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. बऱ्याचदा आपल्याला केंद्राची कलमे आर्टिकल्स माहीत असतात, पण राज्याची कलमे आठवत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा मॅजिक फॉर्म्युला बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला फक्त केंद्राची कलमे लक्षात ठेवायची आहेत, राज्याची कलमे आपोआप पाठ होतील. सोबतच या दोन पदांमधील अधिकारांचे बारकावेही आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी बघूया +89 चा फॉर्म्युला. ही एक सोपी ट्रिक आहे. तुम्हाला फक्त केंद्राच्या कलमामध्ये 89 हा आकडा मिळवायचा आहे. तुम्हाला राज्याचे कलम मिळेल. उदाहरणार्थ 1. कलम 72 हे राष्ट्रपतींच्या क्षमादानाचा अधिकार आहे. यात 89 मिळवा. उत्तर येते 161. हे राज्यपालांचे क्षमादान कलम आहे. दुसरं, तसेच कलम 74 पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ +89 केले की कलम 163 मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ मिळते. तिसरं आणि कलम 76 महान्यायवादी +89 केले की कलम 165 महाधिवक्ता मिळते. ही ट्रिक कलम 72 पासून ते 111 पर्यंत बहुतांश ठिकाणी लागू होते. नक्की वापरून बघा. आता वळूया अधिकारांकडे. राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघांनाही शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे, पण यात दोन मोठे फरक आहेत. पहिला फरक म्हणजे फाशीची शिक्षा, डेथ सेंटेन्स. भारतीय संविधानानुसार फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा पार्डनचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींनाच आहे. राज्यपाल फाशीची शिक्षा माफ करू शकत नाहीत. ते फक्त तिला स्थगिती देऊ शकतात किंवा शिक्षेचे स्वरूप बदलू शकतात. दुसरा फरक म्हणजे कोर्ट मार्शल. लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला फक्त राष्ट्रपती माफ करू शकतात. राज्यपालांना यात कोणताही अधिकार नसतो. पुढचा मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे, स्वेच्छाधिकार किंवा विवेकाधिकार. साधारणपणे आपल्याला वाटते की राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असल्याने त्यांच्याकडे जास्त अधिकार असतील, पण स्वेच्छाधिकाराच्या बाबतीत राज्यपाल हे राष्ट्रपतींपेक्षा जास्त पॉवरफुल ठरतात. कारण संविधानाच्या कलम 163 मध्ये राज्यपालांना स्पष्टपणे विवेकाधिकार वापरण्याचं स्वातंत्र्य दिले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी या अधिकारात घेतलेला निर्णय अंतिम असतो, त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. राष्ट्रपतींकडे मात्र असा स्पष्ट संविधानिक विवेकाधिकार नसतो. ते फक्त परिस्थितीनुसार निर्णय घेतात. जेव्हा एखादे विधेयक बिल मंजुरीसाठी येते तेव्हा काय होते? दोघांकडेही बिलाला होकार देणे, नकार देणे किंवा पुनर्विचारार्थ पाठवणे हे पर्याय असतातच. पण राज्यपालांकडे एक विशेष पर्याय, एक्स्ट्रा ऑप्शन असतो, जो कलम 200 नुसार मिळतो. तो म्हणजे एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे, म्हणजेच राज्याच्या कायद्यावर राष्ट्रपतींचा सल्ला घेणे. हा अधिकार फक्त राज्यपालांना आहे. शेवटी बघूया वटहुकूम काढण्याचा अधिकार. जेव्हा अधिवेशन चालू नसते तेव्हा तातडीचा कायदा करण्यासाठी वटहुकूम काढला जातो. राष्ट्रपतींचा वटहुकूम कलम 123 नुसार निघतो आणि राज्यपालांचा वटहुकूम लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक वापरा. या 123 मधला 1 उचलून मध्ये टाका. झाले कलम 213. सोपा आहे ना? 123 राष्ट्रपती आणि 213 राज्यपाल. तर मित्रांनो, असा होता हा राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातील तुलनात्मक अभ्यास. तो +89 चा फॉर्म्युला तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वन कंप्लीट एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.